आज मी आणि आई दोघ जण गेलतो रानातला दारकू काढायला. दारकू फक्त 2च साऱ्या होत्या म्हणून म्हणलं पटपट काढावं आणि लवकर जावं. तोपर्यंत माझं लक्ष गेलं रानात असलेल्या लिंबाच्या झाडाकडे. लिंबाचं कोणतर ढाळच काढून नेलं तर नेलं, मी ठीक आहे म्हणलं. पण ढाळं काढून नेल्यावर ढाळं रानातच लपवून ठेवली. आय म्हणले असू दे, कोणी तर शरडासाठीच नेला असतं. मग असू दे म्हणलं आणि मी आपलं माझ्या कामाला चालू केलं. सोयाबीनचा पण सीझन चालू झालाय आणि आता सोयाबीन पण काढायचं असं माझ्या डोक्यात आलतं. पण सोयाबीन काही एवढं वाढलं नव्हतं म्हणून म्हणलं असू दे जाऊ. तोपर्यंत पावसाचं वातावरण झालं आणि 4 थेंब पडलं. आई पाऊस यायला लागलाय की. आई म्हणली जरा आमटीला शेंगा तोडायला लागलोय, तू पण तोडू लाग म्हणजे आपण लवकर जातोय. खाली येताना बघितलं तर एका सरीत मूगच नव्हता. म्हणलं मूग कोणी नेला, एक सरी अख्खी नेली, डोसकं फिरलं. म्हणलं कसा फोड उठवायचा हनासनी. मग राग शांत करायसाठी भुईमुगाची एक जाळी उपाटली आणि बसलो सरीवर शेंगा खात. शेंगा मी खाल्लेल्या नाहीत म्हणून फोलपाट पण उचलणार नाही असं म्हणलं आणि तिथनं निघलो. मग या गोष्टी एक गाणं झालंच पाहिजे आपल्या रानात. अरे वा